आता आम्ही झोपायची तयारी करतोय बघा. ही तयारी काही सहज झाली नव्हती, कारण इथपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला रात्रीचे 12 वाजले. उद्याला आम्हाला सकाळीच उठायचं आहे आणि महालक्ष्मी ज्योतिबाच्या दर्शनाला जायचं आहे. ट्रिपच्या पहिल्याच दिवशी आपण शाहू पॅलेस आणि कनेरी मठ हे 2 ठिकाणं बघितली आणि आता वेळ झाली होती रात्रीच्या जेवणाची. आमची परिस्थिती बघू शकता तुम्ही कशी बिकट झालेली आहे. राहण्यासाठी आम्हाला रूम तर मिळलेले आहेत, पण तिथे कोणच नाही मिळत. कॉल केल्यावर तर आलेले नव्हते. बघू आता येतात का नाही. बोलू शकतो की आता आपण निवास करण्यासाठी काही यात्री निवास या ठिकाणी आहे. रात्री इथे झोपायचं आणि सकाळी 5 वाजता उठून निघायचं आहे. बघू शकते तुम्ही आमच्या कॅमेरामॅनची हालत बघू शकता कशी झालेली आहे. लेकिन ये साला कर क्या रहा है यहाँ ही बाटली ही पाय अरे खतरनाक लोग हैं. A few moments later. आमचा कॅमेरामॅन बघा कसं चालले तो. कसला नाही ठिकाण नाही, बस मध्ये बसायला झोपायचा नाही ना बस. चला त्यांच्या मागे आपण जाऊ. बघू शकता तुम्ही एरिया, सिटी एरिया वाटतो हा कोल्हापूरचा सिटी एरिया. कोल्हापूरच्या बाहेर आहे आपण बालाजी मंदिराच्या आसपास आहेत. रायबा यात्रा निवास, सॉरी आम्ही रेड बुल घेतलेला आहे. हा कॅशियर आहे माझा. 1 hour later. आमची जेवणाची तयारी झालेली अशा प्रकारे 10 वाजलेले आहेत आणि 10 वाजता आमच्या जेवणाला सुरुवात होते. या ठिकाणी जेवण तर शिजत होते आणि सोबतच सेजल दीदीचा बर्थडे सेलिब्रेशन चालू होता. टाकल्याला बघून अख्खे लाईक करतील. चमट टाकल्या मला तर चमट टाकली. पहिला कोण कोण झोपल्यात? अरे बाबू तू लाजू नको ना. जुगाड करायला लावला इथं माचीस नाही मिळत त्याच्यामुळे लगेच इथला त्याचा इथे पेटू ना. येतो मोठा येतो केक आपल्याला घेऊ. चला चला फायनली फायनली आपल्या आरती काय नाही.
1 hour later. चला गाईज, कोल्हापूर ट्रिप डे 1 इज क्लोज नाऊ. आता चाललो आहे झोपायला. आज आपली पहिली नाईट आहे. रूम बुक केल्यात झोपण्यासाठी, कारण कालची पूर्ण नाईट आपल्याला बसमध्येच गेला. हे बघा ट्रॅव्हलर टीम. थंडी आहे जाम. थंडीचं वातावरण तर आहे भरपूरच. असा बोंगडून निजू ना, असा बोंगडून निजू. 7 वाजता उठायला